हॅलो सखी, जर तुम्हालाही दिवसाची सुरुवात चवदार किंवा आरोग्यदायी पदार्थांनी करायची असेल तर रवा आप्पे हा अतिशय उत्तम उपाय आहे, जो अगदी झटपट बनला जातो. मुलांच्या टिफिन करता किंवा नाश्ता करता बनवला जाणारा पदार्थ आहे. तर चला तर मग सुरुवात करूया. तर रवा आप्पे बनवण्याकरता मी 2 कप रवा घेतलेला आहे, जो मी 10 मिनिटं दही व पाणी टाकून सोक करून ठेवलेलं होतं. हे तुम्हाला मी दाखवण्याकरता पुन्हा थोडीशी दही ॲड करते याच्यामध्ये. तर 10 मिनिटं भिजवल्यामुळे हे बॅटर थोडंसं घट्ट होतं, तर याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया. आपल्याला याला इडलीच्या बॅटरसारखं बनवून घ्यायचं आहे. या पद्धतीने मी हे बघा एकजीव करून घेते. आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया आणि मी याच्यामध्ये गाजर, 1 कांदा आणि कोथिंबीर, तुम्हाला हवी असेल त्याच्यात शिमला मिरची व हिरवी मिरची घालू शकता. तर या पद्धतीने आपण ही बघा या बॅटरमध्ये चांगल्या पद्धतीने मिक्स करून घेऊया. आता आपण याच्यामध्ये खायचा सोडा, चिमूटभर खायचा सोडा टाकून घेऊया. हे बघा चिमूटभर खायचा सोडा मी याच्यात टाकून घेतलेला आहे आणि याच्यावर आपण थोडंसं पाणी ॲड करूया, जेणेकरून हा सोडा ॲक्टिवेट होऊन जाईल. या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित असं 2 मिनिटं फेटून घ्यायचं आहे. त्यानंतर मी आप्यासाठी पॅन घेतलेला आहे, त्याच्यात थोडंसं ऑइल टाकून घेऊया आपण या पद्धतीने. आणि बघा मी आप्पे टाकून घेते याच्यामध्ये, एक असे बॅटर याच्यामध्ये टाकून घेऊया आपण व्यवस्थित. बघा आता आपण याला 2 ते 3 मिनिटासाठी झाकून ठेवूया. हे बघा 2 ते 3 मिनिटं झालेली आहे. तर आपण याला उलटून घेऊया या पद्धतीने. हे बघा छान कलर बघा किती इझिली सुटली, बघा किती छान आहे. बघा इझिली हे आपल्याला उलटता येते. गोल्डन कलर, खूप छान गोल्डन कलर आलेला आहे याला. या पद्धतीने सर्व आप्पे आपण पलटून घेऊया आणि यालाही दुसऱ्या बाजूने आपण 2 मिनिटं याला शिजून घ्या व्यवस्थित. बघा आपले तयार झालेले आप्पे अगदी क्रंची आणि क्रिस्पी झालेले. तर तुम्ही नक्की घरी बनवून बघा, आपल्या मुलांना द्या.